नमस्कार मंडळी, तर आपण मंदिरामध्ये आलो होतो गौरी घेण्यासाठी। गौरी म्हणजे तिरड्याच्या झाडांपासून बनवलेली ही आपली गौरी आहे कोकणातील। तर गौरी घेऊन आता घरी जाऊयात। आणि बघा आता आलेलो आहोत अंगणामध्ये। तर गौरी अगदी सुपामध्ये बनवून आणलेली आहे। आता ह्या गौरीला हळदी कुंकू वाहून पूजन करून तिचं घरात आगमन करूया आपण। तर असं हळदी कुंकू बघा माझी वहिनी वाहते आणि ती पूजा वहिनीमध्ये उभी आहे आणि ही दुसरी गौरी घेतलेली अर्चना वहिनी, अशा म्हणजे 3 वहिनी आहेत ह्या। तर आपण पुढे जाऊया। आता ही बघा आमची गौरी पूर्ण घरभर तिला असं फिरवणार, कारण गौरी म्हणजे लक्ष्मी, तिला अख्खं पूर्ण घर दाखवणार आणि आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ती असं तिला तिच्याकडनं आपण एक वरदान घ्यायचं आहे। मी आज आलेले आमच्या घरी, माझ्या माहेरच्या घरी, आणि आज गौरी गणपतीचा सण असल्यामुळे आपण आलेलो आहोत खरेदीला माझ्या माहेरच्या घरी। आणि माझ्या घरी गणपती आहे महाडला, गौरीचं दर्शन घेण्यासाठी मी स्पेशली माझ्या माहेरच्या घरी आलेले आहे। तर आपण मी माझी गौरी दाखवते तुम्हाला प्रेक्षकांना सुद्धा। तर चला, आणि तुम्हाला तर सगळे बाहेरच बसले त्यामुळे ओळखून देते। तर ही बघा, ही माझी मधली भाऊज आहे, मला 3 भाऊ आहेत त्यामुळे ही मधली भाऊज आहे। कळेल, ही माझी आई, ही आपली हिंदवी, हा आमचा चेतन, हा चेतन मोठ्या दादाचा मुलगा, तिकडे शंभू गाडीवर बसलाय बघा, आणि तिकडे आमची पूजा कपडे वाटत, पूजा खूपच काम करते सर तुझी। हां चल, आमचं घर आहे, ही आमची पुढची ओसरी म्हणतात इकडे कोकणामध्ये याला, ही आमची पुढची ओसरी। आणि आमचं दरवाजा दाखवलं तुम्हाला आज। आमचं 3 दादांचं घर असल्यामुळे हे त्रिशूल असं घरावर गेलेलं आहे। आणि इथं बघू शकता स्टँड ठेवलेलं आहे येणार जाणार बसायला वगैरे। तर आपण आज जाऊयात। हे आमचं गणपती बाप्पा आणि आमची गौरी। तर अगदी गौरीच्या पाया पडण्यासाठी स्पेशली माझ्या घरी आलेली आहे। तर आता आपण दर्शन घेऊया। आपण छान दर्शन घेतलेलं आहे। आणि हा बघू शकता ओसा, हे असं गौरीला कोकणामध्ये हा प्रकारे असे रानातील अशी वेगवेगळ्या प्रकारची पाने आणायची असतात। त्यानंतर गौरीचं हे मला इथे दाखव जरा, त्याला गौरीचं फूल असं म्हणतात। ते रानामध्ये येतं, अगदी खूप निसर्गाची कला आहे त्याच्यामध्ये, बघू शकता किती छान वाटतंय। तर आमच्याकडे ह्याला गौरीचं फूल म्हणतात। आणि हे असं ऐन फळ, हे असं सगळं महत्वाची ह्या वस्तू आहेत। आज दिवशी ह्याला खूप महत्व आहे। तर असं गौरीचं पूजन केलेलं आहे आणि हे वंशाची अशी सूप भरलेली आहे। तर असं आज वंश झाला। आता मी उद्या, तर आता पुन्हा एकदा आमचा गणपती बाप्पा आहे दगडूशेठ हलवाईचा। दरवर्षी हाच गणपती असतो आणि अशी खुर्चीमध्ये गौरी असते। कोकणात सहसा खुर्चीमध्येच गौरी करतात। आता एक नवीन पद्धत निघाली स्टँडमध्ये वगैरे, काही वर्षांनी ते करू शकतात लोक, पण सध्या तरी आमच्याकडे अजून तरी ही गौरी खुर्चीमध्ये असते। दरवर्षी नवीन साडी आणायची, तिला छान तयार करायची, असं सगळं। आणि हे बघा, आपण आता वंशाची तयारी करते वहिनी माझी। याच्यामध्ये रानातली पानं, जास्वंदाची, कसली घुसाळ्याची वगैरे अशी सर्व प्रकारची पानं घेतात, हे वंशासाठी महत्त्वाचे। आणि हे बघा वंशाचं सूप भरलेलं आहे। आता गौरीचं पूजन करत आहेत तीही पण वहिनी माझ्या। आणि हा गणपती बाप्पा सुचिता आणि संदेशचा आहे, त्यांच्या घरी मी आता पाया पडण्यासाठी दोघांकडे आलेली आहे। आणि इथेही सुद्धा दर्शन घेतलं, खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांच्याकडे पण बघायला मिळालं। आणि असे गावाला येऊन मजा असते। बघू शकता गौरी आमची पुन्हा एकदा अशी खुर्चीत बसलेली आहे, नमस्कार केला। आणि मी आत्ता आलेली आहे स्मिताच्या घरी। हा स्मिताचा गणपती आहे, दर्शन घेण्यासाठी मैत्रिणीच्या घरी मी आलेली आहे। तर गावाला आली सुद्धा दर्शन झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आम्ही गावावरून दर्शन घेऊन महाडला आलो आणि महाडला आल्यानंतर पप्पा पूर्ण घेऊन छान जागरण आणि डान्स चालू केला त्यांनी। नंतर मस्त दिवसभराचा दिनक्रम आणि सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे।